नाकातलं पण घातलंय. नाकातलं घातलंय. आजच का घालायला लावलं मंगळसूत्र आणि तू आजच का घातला? मला सांगा तुम्ही कमेंट्स मध्ये कसं दिसतंय ना घातलेलं आज. तिचा चेहरा बघा. पहिले इथे चेहऱ्यावर खूप सारे पिंपल्स होते तर ते पिंपल्स आता आपण घालवले. ही क्रीम आता मायरा तुम्हाला लावून दाखवेल. पहिला आमचा दसरा त्याच्यामुळे पहिला दसरा माझा एवढ्या माझंच आहे आणि मी घातलेलं आता किती होतं कारण असं लय जास्त कॉमेंट आले ते मला गळा खायचं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं विशालची मायरा युट्यूब चॅनलला. पहिलं बघू मी एकटाच ब्लॉग चालू केलाय. किट्टूचे पप्पा बघू काय तेव्हा बघा मी एकटीनं ब्लॉग चालू केलाय तर कशी बोलते ते मला. काय करत तुम्ही सोफ्याचे कवर पण खाली घेते तुम्ही तर. एवढं काम दिलं तुम्हाला हे कम्प्लीट केलं मी. आणि जे हे कुठे ते टाकून दिले ना ते काय अर्धे आता ते अर्धे टाकून दिले. इथं आपले काही स्तोत्री भाषा ऐकायला आलेली नाही तुझी. चांगलं बोल. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं. त्याच्यामध्ये जेवण आणले भंडारातलं जेवण. तुझ्या मम्मीला लय आवडतं. हा म्हणून दिले पाहिजे. इकडे दे ग, इकडे मी खोलून दाखवते. बाबाने भंडारातलं जेवण बिचारीने भंडारातली भाजी आमच्याकडे. भंडारा मला काय झालं, सगळीकडे तिकडे जेवणाचं आमंत्रण होतं ना, सगळ्याला घेऊन या म्हणून की तुला विशालला गेला असतो आपण जेवायला. माहिती का मला असं बसून जेवायला आवडतं कारण मी गावामध्ये कधी गेले नाही जेवायला, धाडतच नव्हते. पण मला आवडते भारी गरम गरम पुऱ्यात पाहिजे. गरम गरम वहिनीला चपाती सोबत. वहिनी काय बोलल्या की सगळेच जण जेवायला आताच आले, मी लय थकले. एक काम करा, मारायला जेवण आवडतंय, जेवणच द्या म्हटलं हे करून सगळं पॅक करून. तुम्ही एकटी खाऊ एवढं. आई आपडली रे, देवा पडले. उचल दादा, उचल मारा. खाली पण पडली. अरे काय नाही आता त्याला ना. आता बुंदी पण आणलेली तुझ्यासाठी. तुझ्यासाठी भाजी सांडवून येऊ. बुंदी किती भारी आहे. किती छान गरम गरम बुंदी. तू का बरं नाही गेली का बुंदी खायला? घरी तुला बुंदी आले असते सगळे तर मी गेले असते. मी एकटी जाऊन द्यायचं तुला सगळ्यांना आपल्याला सगळ्याला आमंत्रण असते देवाचं. पण मस्त गोड नाही आवडत मला. हा मी फक्त भाजी आणि चपाती. बरे गोड दादा कशी घेतो गोड बारे. मग कुठेच असं ना बुंदी. मग बुंदी त्यांना सांगतो तिखट बनवायला. तिखट करा. तसं काही नाही. तिखीवाली पण टाकली नाही आमच्या इथे तर गोडच असते. गोड पण असते. तर आपण एवढ्या पुऱ्या दिल्यात मामीनं. तर मी भात पण टाकलेला आहे आणि भाजी. आता कशाला जेवण भात टाकलाय मी तिकडं. भरपूर जेवण आहे. चिकन बनवते मी बाहेर चाललं. पण चिकन पण बनायचंय ना. मग बनवते एवढं वेस्ट नाही व्हायला पाहिजे कारण एवढं मेहनत काय जा तुम्ही हे करा. मी तर हेच खाणार आहे. हा मी पण हेच खाणार. पप्पाला बनवते थोडस. अगले बारी बुंदी. मला जास्त आज आमच्या घरी जेवण नाही बनणार. सगळं भंडाऱ्याचं जेवण आणलेलं आहे. चपात्या पण आहेत बनवलेल्या. तर आपल्याला ते टॉपिक सगळं जेवायचं घेतलंय. पण आपल्याला जायचंय कुठं? जायचंय कुठं म्हणजे उद्या दसरा आहे. आणि एक गोष्ट तुम्ही नोटीस केलीच असेल, एवढ्या माझंच आहे आणि मी घातलेलं आता किती कारण असं लय जास्त कॉमेंट आले ते मला गळा खाली दिवस सुना सुना वाटत नाही. आणि मम्मी पण बोलती माझी किती दिवसाची. आणि आमच्याकडे भरपूर जण ब्लॉग बघतात ना, त्याच्यामुळे मला पण चांगलं वाटत नाही. बाकीच्याला असं वाटतं की रात्री म्हणून अशीच राहते काय का, त्याच्यामुळे मी आज ते घातलेलं आहे. पण चांगलं दिसतं. चांगलं दिसणार. चांगलं दिसणार मी तुमची कोण आहे चांगलं. मग आता चांगलं नाही दिसत असं बोलू का? सकाळपासून माहिती काय बोलतोय, आईचं कशाला घातलंय, आईचं कशाला घातलंय. मग त्याचे पप्पा बोलते की अरे मी घातलंय मम्मीच्या गायमध्ये. तर उद्या दसरा आहे तर त्याच्यामुळे विचार केला की मायला तू मंगळसूत्र घाल आणि टिकली पण लाव. हे बघा ते मला बोलले सकाळी की उद्या आपले सण आहे. तसं चांगलं नाही वाटत ना. उद्या दिवाळी पण येईल. हाताला मला तेच घातलं.
होली आहे, दिवाळी आहे, दसरा आहे. उद्या दसऱ्याचं आपल्याला गाड्या धुवायला जायचंय. आपण काय करू माहिती का मायरा, आपण फुलं घेऊन येऊ आणि हार घरी बनवू. काय वाटतं? मग तुम्ही काय ते हार आणणार का? हा, मी डायरेक्ट बनवलेले हार आणणार. आम्ही फुलं आणते वावरातून किंवा शेतातून घरी. आम्हाला फुकटच भेटते माझ्या शेतामध्ये. जायचं तोड राहायचे घरी आणि घरी माळी बनत बसायचं. असं आहे का? हा, मग चल शेतामध्ये. तुम्हाला जर आमच्या नेला असतात लय बरे फुलं झेंडूची. मला सांगा तुम्ही कॉमेंट्स मध्ये कसं दिसतंय ना घातलेलं आज. मम्मी सारखीच डिझाईन सर्व. किट्टू दादा आता आम्ही चाललोय फुलं बिलं आणायला. तुला यायचंय? तुला कशाला यायचं? आता आम्ही नाही का स्कूटीवर चाललोय आणि स्कूटीवर पाऊस पण चालू आहे. तर त्याच्यामुळे किट्टू दादाला घेऊन नाही जाऊ शकत आम्ही. किट्टू दादा तुला खायला काय आणायचे? पाऊस चालू आहे, खायला काय आणायचे? गो आणि कम. बघितली किती भारी इंग्लिश आहे. गो आणि कम. गो आणि कम. काय झालं? का बोललेलं तो? सगळे कपडे फेकून दिले. का रे? काय येतं ते विसरून घ्या. पाडले आणि कपडे. का रे? का फेकले? का फेकले? मला घेऊन नाही जात त्याच्यामुळे कपडे फेकून दिले त्यांनी. ए, का नाही घेऊन जात? बरं चला आपल्या उशीर राहिलाय. चला चला. खोटं बोललो. मग काय करू मग मी आता? बंद झालं तर तुला कशाला? तू काय काम करणार आहे तिकडे? मग नको, आम्ही स्कूटीवर चाललोय किट्टू दादा. तू हुशार बाळ आहे ना? हा, तू नाही चालत. बरोबर. हा, ते खाऊन घे, बुंदी खाऊन घे. हे बघा पाऊस चालू आहे. आम्ही निघालोय इथं. आम्ही निघालोय पण पाऊस चालू आहे. आता कसं काय जायचं? पण गाड्या धुवायची प्रथा कोणी काढली? काय सोने वगैरे खरेदी पण करावं लागतं त्या दिवशी. सोनं? हे काय, मी सोनं खरेदी केलेलं आहे ऑलरेडीच. एवढं मोठं सोनं खरेदी केलंय. किती वेट किती? 50-60 नाही 80 किलोचं सोनं खरेदी केलंय मी ऑलरेडीच. पहिलेच 40 किलोचं. चल, आज किंमत काय सोन्याची? 1 तोळा 1 लाख. मला वाटतं 20-30 हजार असेल. आणि 1 लाख 1.5 लाखापर्यंत पण जाणार आहे. तुम्ही लय हुशार आहे. इथून वरती पण अंगावर पाऊस येतो, आतमध्ये चालत शूटिंग. हे बघा आपलं याच्या खाली आहे. माझं दिमाग. अगं पाऊस किती पाऊस आहे. अगं पाठीमागून पकडशील तू. आज नाही का मी काय केलं माहितीये का? 3 वेळेस आंघोळ केली. 3 वेळेस काय? हे बघा हे केस कापलेत मी. इकडच्या साईडचे पण बघा, दोन्ही साईड. छान कटिंग केली असं व्यवस्थित केली. अरे बघा मी भिजतोय आता. आता काय करायचं सांग? उद्या सकाळी जायचं. आता बाहेर आले मी. एक लिफ्ट पण नाही आपल्या इथं. अगं पण आता मी 3दा आंघोळ करावं लागेल मला आता भिजलो तर. इतका पाऊस चालू. स्पीडने जायचं. स्पीड नाहीच. स्पीडने जास्त पाऊस लागतो. काही नाही होत. मी चालवते स्कूटी. घे चालू करतो. पुढे स्कूटी चालू कर. नक्की पडणार आहे नाहीतर ठोकणार आहे. बघत राहा. मी जे बोललो ते खरं होतं का नाही? पडणार आहे 100% नाहीतर ठोकणार आहे. अरे नाही. हे बघ आमच्या इथे कसं सजवलंय. झाड हिरवा 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 हिरवा. आणि आजचाच दिवस हिला मंगळसूत्र का घातलं माहिती आहे? थांबा फ्रंट कॅमेरा करतो मी आणि मग सांगतो तुम्हाला. पाऊस तर खूप चालू आहे पण आम्हाला जायचंच आहे तर आम्ही चाललोच आहे. बसू मागं. बापरे, चल मी इथेच पाडून देईन पण तुम्हाला. चल मी पाडून देईन पण तुम्हाला. चल चल घे चालू कर. गाडी वळाली मला तर नुसती वाटतं बाबा तुझ्या गाडीवर. त्या गाडीत नाही काय ऍक्च्युली हवा का नाही त्याच्यामुळे हे होत आहे. बापरे बाप, वल्ली पॅकेट झाले मी इकडे. पाऊस तिसरी वार आता वल्ली करायची. मला माहितीच नाही एवढा पाऊस सुरू म्हणून बाहेर. बरं झालंय लास्टच दुकान आहे फुलाचं. काय किलो आहे फुलं? कशी तुला फुलं? 70. पुन्हा भिजून आम्ही पावसात आलेलो आहे. मला माहितीच नाही एवढा पाऊस चालू बाहेर. घे ना बारकोट घे. फुलं घेतलेले आहेत आता.
बस घेतले फुलं आता बघ देऊ फुलं. हा बघ याच्यामध्ये घरी गेल्यावर दाखवतो. घरी गेल्यावर मला त्याला हाऊस होती फुलं आणायची, कारण ना मी गावाकडनं पहिले रात्रीलाच आरामा गाडी रात्रीलाच हार करून दरवाजाला लावायची आमची लाकडी. बघितलेलंच तुम्ही. आणि ती काय आमची स्कूटी पहिले एक गाडी होती पप्पासारखा, एक टेम्पो, मम्मी भाजीपाला एकच आहे त्याला पण लावत होती. त्याच्यामुळे गावाकडे आमच्याकडे रात्रीच हार बीर करून ठेवतात आणि लावतो. त्याच्यामुळे मी एवढ्या पावसामध्ये दहीन केली. आता याची तिसऱ्या वेळेस चांगलं होणार आहे माझ्यामुळं. तिथला पाऊस कसा आहे मी तुम्हीच बघा आता पाऊस कसा आहे. त्या पाऊस थोडा पण नाही पाहिजे. हे बाय किती ओल्ली झाले. ड्रेस मध्ये दिसणार नाही, पूर्ण ओल्ली झालेली. पावसाने आमच्यासोबत प्रँक केलेला आहे, कारण की नाही का आम्ही निघालो तेव्हा पाऊस आला आणि आम्ही आलो तेव्हा पाऊस गेला. आता जर आम्ही निघलो असतो ना तर नाही का आम्ही भिजलो नसतो. ते बघा सगळं पाऊस गेला. आणि आता आम्ही चाललोय घरी जाऊन फुलहार बनवायचे उद्यासाठी. पहिला आमचा दसरा आहे सोबत, त्याच्यामुळे पहिला दसरा आहे माझा यांच्यासोबत. हा तुमचा पण माझ्यासोबत, दोघांचा एकमेकांसोबत. तर चला आता आम्ही आलेलो आहोत घरी. आणि किटू माहिती काय म्हणतात, मम्मी मला तू काहीच खायला नाही आणत. अरे हा रे किटू दादा खूप पाऊस चालू होता रे, त्याच्यामुळे नाही आणलं रे लाडू. हा किटू पाऊस चालू होता रे. काय रे किटू वरती आहे, तू दिसत नाहीये. तर उद्या दसरा आहे, लवकर फटाफट फुलहार बनव आणि लवकर झोपूयात आणि लवकर सकाळी उठूयात. त्याचा माझा लुक बघा किती काय किती छान आहे. असा हार बनवला तू. आता मी घराला बनवतो माझा हार बघा आणि हिचा हार बघा. कोणता हार आवडतो तो सांगा मला कमेंट करून. हार झालेला आहे इथं, हे बघा तिने हार बनवलेला आहे, नंतर जॉईन केलेलं आहे आणि हे पहिले. आणि आमची गिट्टू दादा इथं आलेला आहे. गिट्टू दादा काय तरी बोले. मी गिट्टू नाही पुलिस है. पुलिस बापरे डंडा ले क्या हमारा गिट्टू. चला तू चोरी कर लिया. मी काय चोरी करली. मी काय चोरी करली. पुलिस मुझे माफ कर दो पुलिस. हार बनवणं चालू आहे. अर्धा या साईडचा मी बनवलाय, अर्धा बाकी आहे. पण काही पण बोल, हे मंगळसूत्र खूप भारी दिसतंय का. पहिल्यांदा घातलंय आपल्या ब्लॉग मध्ये, तर कसं वाटतंय तुला. मध्यभारीच वाटणार ना. चांगलं वाटतंय का. तर मायरा वाईटांवर चांगल्याचा विजय हे बोलायचं आपल्याला आता. तर तुला माहितीये काय, हे मी आजच म्हणजे आजच का घालायला लावलं मंगळसूत्र, आणि तू आजच का घातला असेल सांगा मग. कारण की दसरा म्हणजे नाही का वाईटांवर चांगल्याचा विजय हा दसऱ्याचा स्लोगन म्हणजे रावणाला मारलं होतं, आजच मारलं होतं ना. दसरा दहन, रावणाचं दहन केलं जातं ना. तर वाईटांवर चांगल्याचा विजय होतो. वाईट कितीही वाईट असू द्या, चांगला नेहमी जिंकतोच. आणि त्याच्यामुळे आजच्या दिवशी नेहमी आपल्या लक्षात पण राहील की आज तू मंगळसूत्र घातलं होतं, तर आपल्या नेहमी मेमरीमध्ये असेल की दसऱ्याच्या दिवशी आपण हे केलं होतं, फुल बनवता. पण लक्षात राहायला पाहिजे, कारण याच्या ना मी जे रात्री बोलले सकाळी काही आठवत नाही द्यायला. असं थोडी आहे सकाळी आठवत नाही, असं माझं पूर्ण लक्षात राहतं. हा थोडंफार विसरतो, पण एवढं काय होईल तुम्हाला असं थोडंफार विसरतो. मला हे झालं असेल मग काय बोलतात तुला, यादात जाते गजनी बिजनी झालो असेल मी. गोळ्या बिळ्या चालू होते काय पहिले तुम्हाला. नाही गोळ्या बिळ्या काय नसतं चालू. तर आम्ही आता फुल विसरू शकणार नाही, हे तर आपल्या मेमरी मध्ये असं फिट बसलंय. आता दसऱ्याच्या दिवशी तू घातलं होतं मंगळसूत्र, हे बघा भारी दिसते. पण याच्यापेक्षा भारी नाही का साडी घातली ना तू, त्या पूर्ण तयारी वगैरे केली ना, तेव्हा खूप भारी दिसणार आहे. आणि तेव्हा टिकली, एक चुटकी सिंदूर, हे बघ एक चुटकी सिंदूर की कमर. सिंदूर पण लावू द्या. येस, आता सगळंच केलंय तर हे काय सोडतंय ते पण कर ना, बरोबर आहे का नाही. आणि या मंगळसूत्रामुळे नाही का खूप हे झालं होतं. म्हणजे आमच्या घरचे पण जास्त बोलायचे, पण मी बोलायचं नको काही होईल तर, म्हणजे मीच घाबरत होतो सगळ्यात जास्त. आणि
मायराचे घरचे पण बोलत होते की घालत जा बाई, गावी येतेस असंच येतेस, कारण आता दिवाळीला पण जाणे ना. हा दिवाळीला जाणं आहे परत आता. आणि आपण हा दिवस का निवडला, पहिले पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, वाईटावर चांगल्याचा विजय होतो, त्यामुळे हा आपण दिवस निवडलेला आहे ते मंगळसूत्र घालायचा. आणि मम्मीला पण आनंद झाला, हिच्या मम्मीला, आपल्या मम्मीला जास्त झालाय, आपल्या मम्मीला तर खूपच जास्त झाला. काय नाही भ्यायचं म्हणे, घालायचं काय नाही घाबरायचं म्हणे कोणालाच. मम्मीला जायची म्हणते मला घाल म्हणे, काही नाही घालायचं म्हणे, मग असं बोलली ती आपली मम्मी. ठीक आहे ना, पण आज घातलं थोडं वेगळं वाटत असेल ना गळ्याला. कारण काही सवय नव्हती मला घालायची. आणि मला ते आंघोळीच्या वेळेस माहिती सवय झालेली असं काहीच नाही पाहिजे हातात कानात पर्यंत. पण बरं चांगलं नाही वाटू लागलं, माहिती किती दिवस आता असं राहायचंय. चांगलं वाटत नाही ना तसं, कारण आमच्या इकडे पण सगळे ब्लॉग बघतात. बरोबर आहे, सगळेजण ब्लॉग बघतात, कोणी कोणी गावाचे नाव पण ठेवतात. गावाकडे जास्त आपण नाव ठेवत असतील ना. ज्या म्हणजे आम्ही गेलेलो मध्यंतरी तर तिकडे नावं ठेवत होते वाटतं, असं कानावर आलं. म्हणजे समोर समोर कोण बोलत नाही, पण माघारी चर्चा चालू असते. पण त्यांना माहित नव्हतं आमचा प्रॉब्लेम काय. आता त्यांना कितीही सांगा प्रॉब्लेम काय ते तर समजणार नाही. हा ज्यांना कळतं ते कळून घेते, हा ज्यांना समजू शकत ना. हा बाकी लोकांना नाही समजत. आणि ते जास्त हिच्या मम्मीला वगैरे सर्वजण बोलत होते, तर हिची मम्मी पण मागे लागलेली माझ्या विषयाला, आता जाऊ द्या, घालू द्या, हे करू द्या, आपलं सगळं झालेलं आहे, तर कशाला हे करता. मग ठीक आहे, चला आता. तर उद्या मी आता पायात काही जोडवे घातलेले नाही, तू उद्या पायात पण घालणार आहे. आणि कानातले हेच राहू दे गो. हा कानातले नवीन केलेले आहेत बाबा मी, हे छोटे कारण मला मोठी डिझाईन आवडत, हेच राहू देणार आहे. आणि परत दुसरं काही नवीन घालीन परत गळ्यामध्ये दिसायसारखं साडीवर. पण हे मंगळसूत्र तर राहू दे, चालेल. कंटिन्यू दिसणार तुम्हाला रेग्युलर. आता रेग्युलर घालत जा. आणि जर तू आज काहीतरी विसरली मला वाटतं, आता ती दोन धुतले ना तर टिकली पडली जस्ट. हा टिकली पण पडली आहे. आणि तुझा नाईटचा रुटीन काहीतरी विसरली वाटतंय. विसरली नाही, अजून टाइम आहे. झोपताना एक क्रीम युज करते. हिचा चेहरा बघा, पहिले हिच्या चेहऱ्यावर खूप सारे पिंपल्स होते, तर ते पिंपल्स आता आपण घालवलेत. ती क्रीम आता मायरा तुम्हाला लावून दाखवेल. कोणती क्रीम आहे मी पण तुम्हाला दाखवेल ती कोणती क्रीम आहे. सांगायचंय सगळ्यांना, सांगून दे, सर्वांना फरक पडला पाहिजे ना. आपल्या ऑडियन्सला पण काही पिंपल्सचे प्रॉब्लेम असतील. सगळेजण कमेंट्स करतात की कोणती क्रीम युज करते मायरा. हा हा, तर आता त्या क्रीमचं नाव आपण सांगूयात थोड्याच वेळात. तोंड बिन धुतल्यानंतर आपण सांगूयात. नाईटची क्रीम आहे, डेची क्रीम वेगळी आहे, बरोबर ना. फेस वॉश कोणता युज करते तेही सांग. बापरे, मदत नाही केली मी काहीच, पागल आहे का शिवाय गाडीला हार बनलेलं आहे हे बघा. हे मेल्यानंतर घालतात का? आता नाही, असं दसऱ्या टायमाला असं नको बोलायला, पण ठीक आहे. यो मी गाडीसाठी बनवलेला आहे आणि घरासाठी पण बनवलेले आहेत हार. सगळे हार आपले कम्प्लीट झालेले आहेत. फिनिश वर्क, फिनिश सगळे हार रेडी झालेत. टाइम बघा किती झालाय, मग डोळ्याशी लागते. 12:30 वाजलेत. 12:30 वाजता मी हे काम करते. सकाळी लवकर पण उठायचं, क्रीम लावून लवकर झोप. माझ्या क्रीम पडे पहिले मग म्हणजे सकाळी उगाच कमेंट्स येतात का, मायरा चेहऱ्याला काय लावतेस, एवढे पिंपल्स कसं काय गेलेत तुझे. तर याच्यामुळे गेले, आज तुम्हाला दाखवतो मी. आताच आमच्या हार वगैरे बनवून झालेले आहे. आणि मायराचं म्हणजे स्किन केअर रुटीन म्हणजे बघा, ही आहे नाईट क्रीम आणि ही दिलेली मायराला ब्लेस ब्युटी बाय श्रुती यांनी. बघू द्या मला लाईट आता लावा. ही रोज नाही का युज करते, ही रोज नाईटला युज करते. आणि मी पण युज करतो, कारण की मेन्स आणि वुमेन्स दोन्हीसाठी पण आहे. तर नाही का हिच्या चेहऱ्यावर जेवढे पण पिंपल्स होते, जास्त इथं होते पिंपल्स आणि डाग, खूप डाग पण होते आणि पिंपल्स पण होते, सगळे या क्रीमने गेलेले. आता मी तुम्हाला लावून दाखवते, म्हणजे तुम्ही पण युज करा. जर तुम्हाला पण ही क्रीम ऑर्डर करायची असेल ना, तर मी स्क्रीनवर खाली नंबर दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण नंबर ऍड केलेला आहे. जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल, तुमच्या पण चेहऱ्यावर काही पिंपल्स, डाग किंवा सुरकुत्या वगैरे असतील, ग्लोईंग त्वचा पाहिजे असेल तुम्हाला, तर ही क्रीम नक्की ऑर्डर करा. आणि याने फेअरनेस पण खूप येतो.
फेअरनेस म्हणजे गोरं दिसायला लागतं आतमधूनच माणूस. आतमधून नाही, चेहऱ्यावर पण ग्लो येतोय. सकाळी फ्रेश एकदम भारी वाटतंय. सकाळी उठला आरशा समोर गेलो की एकदम भारी वाटतं. एकदम चेहरा गोरा गोरा दिसतो एकदम, माहिती का? तर त्याच्यासाठी एकदम बेस्ट आहे. आणि दुसरं म्हणजे त्यांचंच एक प्रोडक्ट म्हणजे ब्लेस ब्युटी बाय श्रुतीचं लिप बाम. हे पण मी युज करतो. हे नाही का, हे पण मी युज करतो. तर मायरा पण युज करते. याने काय होतं माहिती का मॅन, लिप जे काळे आहेत ना ते नॅचरली पिंक राहतात, बरोबर ना. आणि दुसरं म्हणजे हायड्रेट राहतात लिप्स. चला गुड नाईट, बाय बाय. उद्या भेटू. आता उद्या खूप सारी तयारी करायची. The next day. भेटू दादा. गुड मॉर्निंग सर्वांना. आता पूजा चालू आहे. अरे देवा. तर आता मला सगळं काम झालेलं आहे. मला असं वाटतंय की लवकर आपली देवपूजा करायची आहे आणि गाड्यांची पण पूजा करायची. राईट. मग तर त्याच्या अगोदर मी तयार होते. तू तयार हो, मस्त साडी वगैरे घाल. कारण मला साडी वेअर करणे. आणि हे पहिल्या किचन मध्ये सगळं पाक झाला म्हणजे थोबट घाम आलेला आहे. तर पहिले मी वॉश करून घे चेहरा. चल. तर हे आहे ब्लेस ब्युटी बाय श्रुतीचं फेस वॉश. हे स्पेशली बनवलेलं आहे डीप क्लेन्झिंग साठी. यांचे सर्व प्रोडक्ट पूर्णपणे हर्बल आणि ऑर्गॅनिक आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल मिसळलेले नाही. हे प्रोडक्ट ऑल स्किन टाईपला सुटेबल आहे. तर आता मी चेहरा वॉश केलेला आहे. आता मी यूज करते डे क्रीम. ही मी मागवलेली आहे ब्लेस ब्युटी बाय श्रुती यांच्याकडून. तर आता मी तुम्हाला ही लावून दाखवते. माझ्या दिवसाची सुरुवात या डे क्रीम पासूनच होते. ही क्रीम देते मला दिवसभर मॉइश्चर, त्वचा उन्हापासून आणि पोल्युशन पासून वाचवते आणि ठेवते माझ्या स्किनला दिवसभर ग्लोईंग. या क्रीमने माझ्या चेहऱ्यावर इतका फरक पडलेला आहे माहिती का. आणि दिवसभर एकदम असा ग्लो राहतो चेहऱ्यावर. एकदम भारी वाटते ही क्रीम लावल्यावर. त्याच्यामुळे टवटवीत दिसते आहे की नाही. आणि त्याच्याबरोबर आहे लिप बाम. हे लिप बाम जर यूज केलं ना तर दिवसभर असं नॅचरली पिंक दिसतात माझे लिप्स. बघू शकता तुम्ही. आता मी लावलेलं आहे सध्या, बघू शकता. लिपस्टिक लावायची गरज नाही. लिपस्टिक लावायची. आणि हे प्रोडक्ट नाही का पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे आणि सर्व स्किन टाईपला सुटेबल असे प्रोडक्ट आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी की ऑर्गॅनिक आहेत पूर्णपणे. त्याच्यामुळे केमिकल नाहीये या प्रोडक्ट मध्ये. त्याच्यामुळे मी हिला हे दिलेले आहे. आणि तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर नंबर शो होतोय, त्याच्यावर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण आपला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबर त्यांचा. आणि त्यांची पेजला पण टॅग केलेला आहे, तर तुम्ही जाऊन ऑर्डर करू शकता हे प्रोडक्ट. आणि हो, COD अवेलेबल नाहीये. तर आता उठ लवकर आणि तयारी कर. मस्त साडी वगैरे घाल. त्या मंगळसूत्रावर साड्यावर कशी दिसते ते बघू आपण. आणि मस्त डोक्यावर लाव जे बोललेलो आहे ते. आणि मग डोक्यावर काय लावू? टोपली बिपली घेऊ काय डोक्यावर? डोक्यावर म्हणजे काय असतं ते? काय असतं तुला माहित नाही? सिंदूर. एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो विशाल बाबू. मी म्हणाल पाहिजे ते. मग बोल ना. पण मला नाही तसं बोलता. सुहागन के सर का ताज है एक चुटकी सिंदूर. अजून पुढे काय? मला नाही येत. नाही. चल चला तर आम्ही गाडी धुवायला आलोय. गाडी धुवायला आलोय. बघा गाडी साफ करायची. तर सकाळी आंघोळ करून नव्हते यायला पाहिजे पण आंघोळ करून आलोय आम्ही. तर चला आपण गाडी वॉश करून घेऊ पहिले. किट्टू दादा तू पण मदत करतो ना मला? मी मदत नाही केली. पाईप लावलाय. पाईप पकडशील? चल ठीक आहे, तू पाईप पकड, मी गाडी वॉश करतो. चला. 15 minutes later. गाडी वॉश झालेली आहे आता आणि आपण निघू. हार्बिट लावू. ही गाडी पण वॉश करायची. ही तर पूर्ण वॉश झालेली आहे. काय चकाचक गाडी काढलेली. काय चालू आहे तुमचं? सरस्वती काढतोय. स्केल नाही. सरस्वती काढतोय. पप्पा मला काय एक रजिस्टरचं घ्या ना. दे ना मग. झालं बनव ना. दे बघ. बाकी बघा बरं मी काहीतरी आयडिया दिली तर. आता ही छोट्या गाडी कांती काढून टाकते कारण साडी थोडे मोठे पाहिजेत ना. मस्त दिसते पण थोडी साडी. येल्लो छान दिसते. मस्त एकदम.
बघा आमचा सरस्वती रेडी आहे. फक्त आता मी पूजा गंठण बाकी आहे. घालणार आहे. काय गंठण पण घालणार. हे छोटं मला माझं मंगळसूत्र आहे आणि हे माझं गंठण. घालू? घाल ना. तुम्ही घातलं बरं. मी घालू. तुम्ही घालून ते. ठीक आहे. पण आपल्या घरात किट्टूच आहे आता. किट्टू कॅमेरा पकडतो का रे? किट्टू कॅमेरा पकडतो नंतर. किट्टू हा बोललेला आहे आता. आहे बघा. किट्टू कॅमेरा पकडशील ना? व्यवस्थित पकडा. थोडं जर हल्ला कॅमेरा वगैरे तर तुम्ही समजून घ्या. चला. नाकातलं पण घातलंय. नाकातलं घातलंय. टँग टडांग टडाडडांग. टोरोरो, टोरोररा, सिद्धिराम अक्षता काहीतरी. हा कशी दिसते आता ही याच्यावर? चांगली दिसते ना? पण एक कमतरता आहे याच्यामध्ये. काय कमतरता? हे धरायलंय ना. अरे हा ते पण लावायचंय. हे माझे कानात- आपल्याकडे काही आहे का? कुंकुम आण ते काय कुंकुम. कुंकू आहे, मी ताटात घेतलंय. ओलवाला लावत नाही. हा सुकू आलं होतं. एवढं मोठं. अरे बापरे. परफेक्ट परफेक्ट लागलेलं आहे बघ. आता ही पूर्ण लयच मोठं लागलं अरे आपलं निघणारच नाही ते. आता पुसलं तरी पुसणार नाही. एवढा कडक कॉला येते. आता रोज घालणार आहे का तू? मी पण लावते. ए मला नको. मला सिंदूर लावते इथं. इथं नका लावायचं. करू. कुकू लावते. बोलवलं का लंबा? टिक्का लंबा लंबावाला लावतात. टिक्का छान दिसतो. मला पण टिकली लावलेली आहे मी आता. टिकली अरे बापरे. कुंकू कुंकू वेगळा तांदूळ वेगळे झाले. या सगळंच काय? हा संभव 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 असंभव कसं काय केलं तू? अरे देवा असं कसं काय लागलं ते. मग चिपकलं कसं काय? लावणे एकदा काढून घेते. कस काय झालं काय माहिती असतं. हा आता छान. आता बघा बरं बरोबर लागलं. नाही तर तांदूळ इथं लागले होते आणि टिक्का इथं होता. बरं चला लय टाइम झाला आता. आपला फोटो. अरे रे रे दुसऱ्या देवाच्या पाय पडून घेत. दरवर्षी तुम्हीच लावत असता कविता हार का हो पप्पा? हे दरवर्षी लावतात का हार बीर? दरवर्षी लावतात. छान वाटते. एकदम भारी बनवले ते आम्ही रात्री हार. दार लावते. मस्त म्हणले ना यार. मी स्वस्तिक छान काढते गाडीवर. एक नंबरच काढले. स्वस्तिक म्हणजे स्वस्तिक. गाडी कशी शिकली ते सांग. गाडी तर इतकी भारी धुतली माहितीये का? लय भारी धुतली गाडी. चला आमची गाडी दुसरी गाडी ती 4 व्हीलर. ही पण 4 व्हीलरच आहे. पप्पाचा टेम्पो हे पप्पा याचं काम करते. आता सध्या बंद आहे पप्पा. सणासुदीचं चालू ठेवायचं का? अरे माझ्या पिल्याची थार राहिली. हा थारवर पण पूजा करायची. वरती जाऊन थारची पूजा करते मी आता. चल पप्पाच्या गाडी स्वस्तिक काढ. आता झालेली आहे सगळी पूजा आणि फक्त पूजा कोणाची बाकी माहिती का? स्कूटीची बाकी आहे.
तर ही कशी वाटते नक्की कमेंट्स करून सांगा. मंगळसूत्र, सिंदूर आणि फुल याचा साज लग्न झालेलं पाहिजे. पायातले पण घातले, पायातले घरी जाऊन दाखवू पायात तिला काय केलेलं आहे ते. कसं वाटते नक्की कमेंट्स करून सांगा. आमची लास्ट गाडी राहिली छोटी आणि स्कूटी लय मदत करते आमची तिकडे. म्हणजे जसे रस्ते मोठा असते की छोटे असते की आपण कुठे घेऊन पटकन जातो ना याला. कुठं घेतो का सोड. हा सोड. मोठ्या गाडीचीच पूजा करा असं तिथेच्या एवढ्या साऱ्या गाड्या आहेत. किती वेळ सगळ्यांची पूजा करायची आहे की मम्मी माझ्या गाडीची पण उद्या पूजा करावं लागेल. हा कर जाऊ दे. किट्या करच जय जय कर. किट्याच्या पण गाडीची टिक्का लावा लागेल. टिक्का लावायचा लावलं माझ्या थांबतो लागला नाही काहीच होत नाही ना काहीच नाही होत. अरे वा काय भाली दिसत की तू. आलच्या मध्ये बघ बघ लवकर. गाडी मी आता स्वस्तिक काढते. हा बाली लावला बाली लावला बघा बाली लावला म्हणे. स्वस्तिक काढते पायाच्या. मला असं वाटते साडी काढायच्या अगोदर आता पाया पण पडून घ्या अगोदरच आहे की नाही. तर काही सोनं नाही आणलं तुम्ही आता फुलच मी पाया पडते फुलं देऊन आहे की नाही. सोन्याचा मान असतो मग सोनं आणायला पाहिजे होतं. काल गेले होते मार्केटला भिजत नेलं होतं तर तिथे नव्हतं ना सोनं. तिथे गेले होते मी फुलंच होते फक्त फुलंच आणले. आम्ही रात्री गेलो होतो ना. पाऊस चालू जोराचा लय जोराचा पाऊस चालू होता. सकाळी गेलोच नाही आम्ही. आता गेलोच नाही. असं कुठं अवतार घेऊन जातात तिथं. पण साडीवर चालता येत नाही ना. चला मी आता मम्मीच्या पप्पाच्या पाया पडते. दसऱ्याचा मान असतो सगळ्यांच्या पाया पडा. आपण तिकडे पण जायचं तर पाया पडाल मावशीच्या इथं माहिती का. नाही आपल्या फुलंच आता काय करा पहिले पप्पाच्या पण सोनं घ्या. माझं सोनं हे सोनं लाख मोलाच. सोनं घ्या. सदा सुखी राहून जोड्याला हमेशा कर. हमेशा करता. पिल्लू दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. पिल्लू बोल थँक्यू बोल मला. बापरे मी खाल्लं ना राजा. गोड देतोय. चला तुमच्या पडते माझ्या पण. मग थांब 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 माझ्या नको पडू. नाही पडा लागता है ना पडा लागता. सुखी राहून मोठी प्रगती कर. मोठा अरे देवा आज किती मोठं होते. अजून मोठं होय. आम्हाला वर्षी काही अरे बापरे अजून मोठं होते. आम्हाला थोडीशी काईट किट्टूला आम्हाला का तेच मोठं करता अजून. नाही मोठं केलं तुम्ही त्याला कशाची बरं याची हाईट नाही एवढी कोणीच नाही याची हाईट इतकं आपल्या घरामध्ये. लय मोठी येते तुझी वाढ अजून महिने वाढ. मुलीची फक्त 18 वर्षापर्यंत गाड्यांची लिस्ट आहे की आता नाही वाढू शकत. खाण्यापिण्या असं की म्हणजे जरा शरीर असं की मला मोठं दिसतंय असं वाटतंय मला. पण बरी मी अशीच. बरोबर आहे. हॅपी दसरा मावशी. तुम्ही आम्हाला सोनं दिलं. तुम्ही आम्हाला पाहतो सोनं द्या 4 महिन्यामध्ये. परत सोनं द्या आम्हाला. म्हणजे आम्हाला नातू लागत अजून. हा स्वागत करा. असंच राज्य करा. हा मी इकडे जाते ना असंच. काही टेन्शन नाही. तुला आहे ना बाबा आम्ही काय टेन्शन आहे त्याच्यामुळे तर बघा काहीच मला ना एकच सोन आहे आणि मला पण एकच मावशी नाही एकच काका आहे. तर बघा ही सिंबाई आम्हाला किती सुंदर भेटली. काही टेन्शन नाही एकदम फ्री आहे. जसं बोललं तसं चालते माहितीये का. काहीच गरज नाही कशावरच मनासारखं भेटलं. मनासारखी माझं तर एकदम मन भरून गेलं माझी सुनबाईला बघून. काही टेन्शन नाही.
पूजा झाली का सगळी? आम्हाला पण फोटो बनवायचा आहे हा ना, माईचा फोटो तर आम्हाला बघा माईचं दर्शन घ्यायला आलेत भाऊ आणि माईला. मामा कुठे? हो, इकडे ना. चला, पाय पडू दे. आता नाही का आता ते सगळ्याचं सिंदूर नाही का पसरलेलं तुझं सगळ्याचं जेवण झालंय तरी मी एकटी सीताफळ खाते. सीताफळ. जेवण मस्त झालं. चल किट्टू दादा व्लॉग एंड करून टाका आता, जाऊ दे किट्टू दादा ये. मस्त झालं जेवण. तर आता आपण हा व्लॉग विजयाचं जेवण. हा जेवण मस्त झालं होतं. हा चला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. आज सीताफळाचे बी फेकून काढ. बी फेकून का बरं केला? घरात कचरा केलाय. तेव्हा सगळं बी फेकून ते क्लिक करा हा, म्हणा. ऐकलं बा, हा. चला आपण तिघं करू. तर लाईक Like करा, करा, शेअर share करा, कमेंट कमेंट करा, करा, बेल आयकॉन दिलाय त्याला क्लिक करा. गोड बोलतंय पाखरू.